हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? हो ना? मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं बी-टेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे. सो जसं तुम्ही बघू शकता, आपला जो टॉपिकचं नाव आहे, ते आहे रिलेशन्स अँड फंक्शन्स. ओके. आणि या टॉपिकवरचा हा आपला आजचा सेशन नंबर आहे 3. तर मागच्या 2 सेशनमध्ये आपण रिलेशन्स पर्यंतचं जेवढं पार्ट होता, तो कंप्लीट केलेला, राइट? आपलं रिलेशन्स काय असतात, काय वेगवेगळे प्रकार असतात त्याचे आणि जी एक्सरसाइज होती त्या खालची ती कंप्लीट झालेली. ठीक आहे? सो आजच्या क्लासमध्ये आपला जो मेन फोकस असणार आहे, तो असणार आहे फंक्शन्सच्या पार्टवरती. तर आपण बघणार आहोत की फंक्शन्स नेमकं काय आहे? फंक्शन्स आणि रिलेशन्समध्ये डिफरन्स काय आहे? मग फंक्शन्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात का? आणि कुठलं जर मी तुम्हाला रिलेशन दिलंय किंवा तो फंक्शन आहे की नाही, आपल्याला हे सगळं सांगता यायला पाहिजे. तर यात सगळ्या काही-काही गोष्टी आहेत हो ना, ज्या आपण आजच्या मेन क्लासमध्ये कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर आपण ट्राय करूयात की जी आपली एक्सरसाइज आहे, आपण ती सॉल्व्ह करू. ओके. सो विदाऊट एनी डिले हो ना, न वेळ वाया घालवता आपला जो सेशन आहे, आपण तो स्टार्ट करू. ठीक आहे मुलांनो? तर मी अपेक्षा करतोय की तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे हो ना, की रिलेशन्स काय असतात? आपण डिस्कस जसं केलंय, तर आय होप तुम्हाला लक्षात आहे ना, रिलेशन्स काय असतात, कशी मॅपिंग होते, इनपुट, आउटपुट, मग त्यात येतं आपलं रेंज आणि डोमेन, हो ना? या सगळ्या गोष्टी लक्षात पाहिजे. ठीक आहे? सो जेव्हा आता मी टर्म बोलतो फंक्शन्स, हो ना? एक्सरसाइज 2.2 झाली होती त्यानंतरचा आपला जो नेक्स्ट टॉपिक होता तो होता लगेच फंक्शन्सचा. ओके. सो मुलांनो जेव्हा मी म्हणतो फंक्शन्स, तर फंक्शन या वर्डनी आपल्याला काय कळतं? किंवा फंक्शन्स बेसिकली काय आहे? हो ना? तर हे जर मला तुम्हाला सांगायचंय, समजवायचंय तर मी कसं सांगणार? तुम्ही कन्सिडर करा तुमच्याकडे एक बॉक्स आहे. ओके. आणि फंक्शनला मुलांना आपण डिनोट करतो एफ ऑफ एक्स ने. ठीक आहे? हा काय तुमचा बॉक्स आहे, ठीक आहे, फंक्शनचा. तर एफ ऑफ एक्स तुमचा काही पण असू शकतो. ठीक आहे. एफ ऑफ एक्स तुमचा 2x असू शकतो, 4x असू शकतो, 4x स्क्वेअर असू शकतो. ओके. सो आता फंक्शन्स मुलांना वर्क कसं करतं? ठीक आहे. एक असतं आपल्याकडे इनपुट आणि एक असतं आपल्याकडे आउटपुट. बरोबर आहे? बरोबर ना? बेसिक गोष्टी काय असतात आपल्याकडे? इनपुट असतं आणि आउटपुट असतं. सो मी आता सपोज कुठल्या गोष्टीला इनपुट दिलंय 2x चं. ओके. काय केलं मी? एक माझ्याकडे इनपुट आहे. इनपुट काय झाला माझा एक्स झाला आणि त्या एक्सच्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे फंक्शन एफ एक्स आहे आणि जो फंक्शन मला जो नंतर आउटपुट भेटेल तो इकडे भेटणार आहे, राईट? सो काय म्हणू शकतो मी? सपोज माझ्याकडे एक्स आहे, माझ्याकडे एक्सची व्हॅल्यू आली आहे 2. तर फंक्शन मध्ये काय होणार आहे तो 2 इंटू 2 आणि आउटपुट काय भेटेल मला? आउटपुट भेटेल 4. जर एक्सची व्हॅल्यू माझ्याकडे इकडे आली आहे 5 आणि फंक्शन काय माझा 2x आहे, तर एक्सच्या जागेवरती काय टाकणार मी? 5. तर आउटपुट काय भेटणार आहे मला? आउटपुट भेटेल 10. बरोबर? सेम वे मध्ये जर 4x स्क्वेअर हा माझा फंक्शन आहे, हो ना, एफ ऑफ एक्स जो आहे माझा तो आहे माझा 4x स्क्वेअर. ओके. तर जर मी फंक्शनला मी व्हॅल्यू दिली 8, तर आन्सर काय होणार इकडे? 4 इंटू 8 चा स्क्वेअर, हो ना, म्हणजे काय 64 इंटू 4, ज्याची व्हॅल्यू किती येणार आहे? 256. राईट? कळते सगळ्यांना? हो ना, हेच जर मी याला व्हॅल्यू 1 दिली तर काय होणार आहे? 4 इंटू 1 चा स्क्वेअर विच इज 4. तर हे झालं मुलांना तुमचं फंक्शन. ओके. चलो. तर फंक्शनला जर मला एका रिलेशनच्या टर्म्स मध्ये सांगायचंय तर मी कसं सांगेल? ओके. सो हेडिंग देऊ शकता तुम्ही, फंक्शन्स इन टर्म्स ऑफ रिलेशन. ओके. सो काय म्हणू शकतो मी? रिलेशन इज said to be a function
a relation is said to be a function if every element of set A has only one image or output in set B. मुलांना मी एक्सपेक्ट करतोय की तुम्हाला हा टर्म लक्षात आहे. इमेज आपण कशाला म्हणतो? आउटपुटला. आणि जो इनपुट असतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो प्री इमेज. ओके. तर काय म्हणतो इकडे आपण फंक्शन्स इन टर्म्स ऑफ रिलेशनला, की अ रिलेशन इज सेड टू बी अ फंक्शन. एक रिलेशन तुमचा फंक्शन तेव्हाच आहे जेव्हा तुमचा दर एक एलिमेंट सेट ए मधला त्याच्या करस्पॉन्डिंग तुमच्याकडे फक्त आणि फक्त एक आउटपुट आहे सेट बी मध्ये. काय म्हणाले मी? माझ्याकडे एक एलिमेंट आहे, कुठलाही एलिमेंट आहे, ठीक आहे, माझ्याकडे सेट ए मध्ये काही एलिमेंट असू शकतो, 1 2 3 4 5, ठीक आहे. हा झाला माझा सेट ए. आता सेट ए मध्ये माझ्याकडे जेवढे एलिमेंट्स आहेत यांच्या करस्पॉन्डिंग काय म्हणतोय की माझ्याकडे फक्त एकच आउटपुट पाहिजे सेट बी मध्ये. ओके. यांच्या करस्पॉन्डिंग फक्त एक इमेज किंवा फक्त एकच आउटपुट पाहिजे मला सेट बी मध्ये. ओके. तर तो आउटपुट काय असू शकतो? डिपेंडिंग फंक्शन वरती. जर फंक्शन माझा एक्स स्क्वेअर आहे तर 1च्या करस्पॉन्डिंग 1 येईल, 2च्या करस्पॉन्डिंग 4 येईल, 3च्या करस्पॉन्डिंग 9 येईल, 4च्या करस्पॉन्डिंग 16 येईल, राईट, आणि सो ऑन. आता हेच जर मी तुम्हाला एक रिलेशन दिलं ए बी सी, ठीक आहे, आणि एक बी सेट आहे माझ्याकडे ज्याच्यामध्ये माझ्याकडे जे व्हॅल्यूज आहेत ते आहेत, सपोज मी म्हणेल अमित, बिट्टो, भोली, डॉन, ठीक आहे. आता एच्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे अमित आहे, बीच्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे बिट्टू आहे आणि बीच्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे भोली पण आहे. तर काय म्हणतोय मी इकडे? माझ्याकडे एका टर्मच्या करस्पॉन्डिंग ना सेट एच्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे सेट बी मध्ये केवढे इमेज आले? माझ्याकडे आले 2 इमेजेस. तर मला हे चालणार आहे का? नाही चालणार आहे, राईट. 2 इमेजेस अलाउड आहेत मला? 2 इमेजेस नाही आहेत अलाउड. ओके. सो सॉरी, ठीक आहे, 2 इमेजेस अलाउड आहेत नाही. तर मग माझा फक्त हा जो वरचा टर्म आहे हा माझा झाला फंक्शन, आणि हा जो माझा खालचा टर्म आहे हा माझा फंक्शन आहे का? नाही. हा फक्त आहे माझं एक नॉर्मल रिलेशन. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. चलो नेक्स्ट स्टेटमेंट बघूयात आपण काय. इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी and a comma b belongs to f, then f of a is equal to b where b is, ओके, इकडे ही डेफिनेशन आली, मला वाटलेलं मी ही शिकवली लास्ट क्लास मध्ये, पण ओके. इमेज ऑफ ए अंडर एफ and b is called, sorry, इकडे a is called pre-image. सॉरी, pre-image of b अंडर एफ. ओके. तर फंक्शनला डिनोट कसं करतो मी फंक्शनला डिनोट करतो द फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी इज डिनोटेड बाय एफ ए टू बी. ठीक आहे. तर मुलांना इकडे स्टेटमेंट काय म्हणते की जर एफ जो आहे हा तुमचा एक फंक्शन आहे ए पासून बी वरती, सेट ए पासून सेट बी वरती तुमच्याकडे एक फंक्शन आहे एफ, आणि त्यात तुमच्याकडे जे व्हॅल्यूज आहेत ना ए कॉमा बी, हे तुमचे एफ ला बिलॉंग करतात, जिकडे एफ ऑफ ए तुम्हाला व्हॅल्यू देतं जी आहे बी. तर बी ला आपण काय म्हणतो? बी ला आपण म्हणतो इमेज. बी ला काय म्हणतो आपण? इमेज ऑफ ए. आणि ए ला काय म्हणतो? ए ला आपण म्हणतो प्री इमेज ऑफ बी. ठीक आहे. हे जे 2 टर्म्स आहेत ना हे इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. ओके. तर इकडे आपण एक्झाम्पल जो घेतला होता वरती, हो ना, ए मध्ये 1 2 3 4 5 आहे, बी मध्ये 1 4 9 16 25 आहे. तर काय कळतं आपल्याला तिकडनं?
मग आपल्याला कळतंय की माझं जे फंक्शन आहे तो काय आहे, माझा x² हा माझा फंक्शन झाला. ओके, सो ए इज कॉल्ड द प्री इमेज ऑफ बी अंडर एफ. ठीक आहे, आणि फंक्शनला आपण डिनोट कशाने करतो, आपण एफ डबल डॉट्स होणं आणि ए ॲरो बी कडे पॉइंट करताना. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? चलो, मग एक आपण फक्त हा पॉइंट मला वाटतं आपण ऑलरेडी बघितला होता की नंबर ऑफ रिलेशन्स किती असतात हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता हे बघा, तुम्हाला मी मुलांना सांगितली डेफिनेशन याची, हो ना, फंक्शन्स काय असतात ते. आता तुम्हाला मला सांगायचंय की हे जे मी तुम्हाला खाली दिलेले पॉइंट हे फंक्शन आहे की नाही. ठीक आहे, हा क्वेश्चन तुमच्यासाठी सॉल्व्ह करायला. ओके, काय सांगायचं तुम्हाला की खाली जो रिलेशन दिलाय मी, हा तुमचा फंक्शन आहे की नाही. ओके, तो फर्स्ट आहे तुमचा पी. पी कन्सिडर करू आपण 2,1, 3,1, 4,2. ओके, सेकंड घ्या तुम्ही क्यू घ्या. क्यू आहे 2,2, 2,4, 3,3, 4,4. आणि थर्ड घेऊयात आपण आर. आर काय आपलं, आर आहे 1,2, 2,3, 3,4, 4,5, 5,6. ठीक आहे मुलांना, तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम देतोय मी आणि तुम्हाला मला सांगायचंय की हे जे गिवन रिलेशन आहेत खालचे तुम्हाला ना, पी क्यू आर यांच्यापैकी कुठकुठलं रिलेशन आहे आणि कोणकोणतं तुमचं फंक्शन आहे. ओके, पटकन सांगाल मला कमेंट सेक्शन मध्ये, तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम देतोय मी. चला तर सांगायचंय, काय आलंय उत्तर? पीचं सांगा मला, पी फंक्शन आहे नाहीये? पी फंक्शन आहे की नाही? चलो, तर काय सांगितलं आपण एक एक करून कन्सिडर करू. ठीक आहे, फर्स्ट कन्सिडर करू पी साठी. सेट ए मध्ये काय काय व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे, 2, 3, 4. सेट बी मध्ये काय काय व्हॅल्यूज आहेत, 1, 1, 2. 2 च्या करस्पॉन्डिंग काय व्हॅल्यू आहे माझ्याकडे, 1. 3 च्या करस्पॉन्डिंग 1. 4 च्या करस्पॉन्डिंग 2. किंवा यालाच मी ह्या पद्धती लिहू शकतो ना, दोनदा 1 लिहायची गरज आहे का मला, नाही. ओके, 2 च्या करस्पॉन्डिंग 1 आहे, 3 च्या करस्पॉन्डिंग 1 आहे, 4 च्या करस्पॉन्डिंग 2 आहे. ओके, सो एक इम्पॉर्टंट पॉइंट का होता आपल्याकडे, की जो सेट ए मध्ये माझ्याकडे सपोज टर्म आहे, हो ना, त्याच्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे बी मध्ये फक्त आणि फक्त एकच टर्म पाहिजे, हो ना. एच्या करस्पॉन्डिंग एकच टर्म पाहिजे मला, आणि बीचा करस्पॉन्डिंग ए कितीही असू शकतात. ओके, त्याच्यावरती लिमिट नाही. तर ही कंडिशन सॅटिस्फाय करते का आपली? हो, कंडिशन सॅटिस्फाय करते. तर काय म्हणू शकतो मी पीला, पी माझं फंक्शन आहे. ओके, क्लिअर? चलो, नेक्स्ट बघूयात आपण क्यू. क्यू मध्ये मला सांगायचंय मुलांना, सेट ए मध्ये काय काय गोष्टी दिल्या आहेत आपल्याला. क्यू मध्ये 2 दिलंय, परत 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. ओके, तर ह्या 2 2 ला सेपरेट न लिहिता मी कॉमन 2 लिहू शकतो, एकच 2 लिहू शकतो. येस, आणि आउटपुट काय दिलंय मला, 2 च्या करस्पॉन्डिंग 2 आहे, 4 आहे, 3 आहे, 4 आहे. तर काय काय लिहू शकतो, मला सगळ्या लिहायची गरज नाही, मी फक्त काय लिहिणार आहे, मी लिहिल फक्त 2, 3, 4. 4 च्या करस्पॉन्डिंग काय माझ्याकडे, 4 आहे. 3 चा करस्पॉन्डिंग 3 आहे. 2 च्या करस्पॉन्डिंग 2 आहे आणि 2 च्याच करस्पॉन्डिंग 4 सुद्धा आहे. सो काय शिकलोय आपण, की एका प्री इमेजच्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे फक्त एकच इमेज असू शकते. इथे काय दिसतंय मला, इकडे मला दिसतंय की 2 च्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे 2 आउटपुट्स आहेत. तर हे पॉसिबल आहे का, हे पॉसिबल नाही. पॉसिबल नाही तर काय, क्यू जो आहे माझा, क्यू माझा फंक्शन नाही आहे. ओके, क्यू इज नॉट अ फंक्शन. सेम वे आता आपण बघूयात आर साठी. ओके, सेम वे बघूयात आर साठी. आर मध्ये काय काय माझ्याकडे सेट ए मध्ये. ओके, आर मध्ये काय माझ्याकडे 1, 2, 3,
4 5 आणि समोर काय 2 3 4 5 6. 1 च्या करस्पॉन्डिंग 2, 2 च्या करस्पॉन्डिंग 3, 3 च्या करस्पॉन्डिंग 4, 4 च्या करस्पॉन्डिंग 3, 5 च्या करस्पॉन्डिंग. तर सगळ्या इमेजेससाठी, सगळ्या प्री इमेजेससाठी माझ्याकडे एकच करस्पॉन्डिंग इमेज आहे. ओके, सो आर जो आहे माझा, आर काय झाला, आर झाला माझा फंक्शन. ओके मुलांनो, क्लिअर इथपर्यंत? शाबास. मूव्ह करूयात आपण नेक्स्ट टॉपिकवर. नेक्स्ट येतं आपल्याकडे रिअल आणि रिअल व्हॅल्यूड फंक्शन. आहे नेक्स्ट टॉपिक, रिअल आणि रिअल व्हॅल्यूड फंक्शन. सो हे काय आता, रिअल फंक्शन आहे आपलं की बोथ रेंज आणि डोमेन जी आहे आपली आर ची किंवा सबसेट ऑफ आर ची, ठीक आहे. हे बघा, आधी आपण बघूयात रिअल फंक्शन. रिअल फंक्शन काय की जे तुमचं दोन्ही रेंज आणि डोमेन आहे, ठीक आहे, बोथ रेंज अँड डोमेन, हे तुमचं बिलॉंग करतं आर ला किंवा सबसेट ऑफ आर ला. ओके, हे काय झालं तुमचं, हा झाला तुमचं रिअल फंक्शन. आणि रिअल व्हॅल्यूड फंक्शन काय तुमचा, रिअल व्हॅल्यूड फंक्शन मध्ये जी तुमची कंडिशन आहे एक, ती हटून जाते. कुठली कंडिशन हटते, की जी रेंज आहे तुमची, ठीक आहे, रेंज तुमची बिलॉंग करायला पाहिजे आर ला किंवा सबसेट ऑफ आर ला. डोमेन बिलॉंग केलं नाही केलं त्याचा फरक पडणार नाही, ठीक आहे. मेन काय, रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे ज्याच्यात फक्त रेंज सबसेट ऑफ आर आहे. आणि रिअल फंक्शन काय, ज्याच्यामध्ये दोन्ही तुमची रेंज सुद्धा आणि डोमेन सुद्धा आर किंवा सबसेट ऑफ आर आहे, ठीक आहे. म्हणजे काय, आउटपुट शुड बी रिअल नंबर बट नॉट द इनपुट. ओके, कळलं हे? पुढे मूव्ह करूयात, ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपलं, याच्यात आपण बघणार आहोत वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत आपले, हो ना, बेसिक फंक्शन्स वेगवेगळे, त्यांचं ग्राफ. तर कुठले फंक्शन्स येतात त्याच्यात आता आपण ते बघूयात एक एक करून, ठीक आहे मुलांना. सो सगळ्यात आधी येतं आपलं आयडेंटिटी फंक्शन. काय येतं आपलं सगळ्यात आधी, आयडेंटिटी फंक्शन. तो आयडेंटिटी फंक्शन काय मुलांना, आयडेंटिटी फंक्शन तुमचा असतो की तिकडे फंक्शन जो आहे तुमचा एफ ऑफ एक्स हा आहे इक्वल टू एक्स, ठीक आहे. तर यात तुमची डोमेन काय असते, डोमेन असते आर. रेंज काय असते, रेंज पण तुमची असते आर. आणि ग्राफ जो आहे, ह्यात तुमचा ग्राफ जो आहे तो असतो स्ट्रेट लाईन. ग्राफ काय तुमचा, ग्राफ जो आहे तो आहे स्ट्रेट लाईन, ठीक आहे. तर कन्सिडर करायचंय, एक सेकंड फक्त. ओके, चल. सो ही झाली तुमची वाय ऍक्सिस, ही झाली तुमची नेगेटिव्ह वाय ऍक्सिस, बरोबर. आणि ही पकडूयात आपण, ही आहे आपली एक्स ऍक्सिस, ठीक आहे. नेगेटिव्ह एक्स झाली आणि ही झाली पॉझिटिव्ह एक्स. आता सपोज माझ्याकडे जे पॉइंट्स आहेत, हो ना, अकॉर्डिंग टू जी इक्वेशन आहे माझी, काय इक्वेशन, ओके, तर हा बनेल तुमचा ग्राफ. त्यात इक्वेशन्स काय आहेत आपल्या, आपण हे बघूयात, ठीक आहे. सो हा जे पॉइंट्स आहेत माझे, हे सगळे पॉइंट्स, हो ना, 1 2 3 4, ठीक आहे, किंवा इकडे पण, ठीक आहे. एक्सच्या करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू आहे माझी, वायच्या करस्पॉन्डिंग सुद्धा तीच व्हॅल्यू असेल. ओके, सपोज एक्स माझं इकडे -1 आहे तर वाय -1. या पॉइंट वरती एक्स जर -2 आहे तर वाय पण माझा -2 आहे. इकडे जर एक्स माझा -3 आहे तर वाय माझा इथे किती येणार, -3. इकडे काय आला, 1,1.
2,2, 3,3, 4,4. ओके, हा झाला मुलांना तुमचा आयडेंटिटी फंक्शन. सो एक्स आणि वाय. ओके, एक्स जर -1 आहे तर वाय -1 आहे, एक्स -2 आहे वाय -2 आहे, एक्स 0 आहे वाय 0 आहे, एक्स 3 आहे तर वाय 3 आहे. वाय काय आहे तुमचं? वाय इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. हा फंक्शन आहे तुमचा. ओके, क्लिअर आहे? आयडेंटिटी फंक्शन कळलंय सगळ्यांना? चलो, व्हेरी गुड. सो नेक्स्ट फंक्शन बघूयात. नेक्स्ट येतो तुमचा कॉन्स्टंट फंक्शन. तर कॉन्स्टंट फंक्शनचा ग्राफ कसा येणार आहे? ठीक आहे, सो कॉन्स्टंट फंक्शनचा जो टाईप असतो तुमचा, ओके, हेडिंग देतो मी, ग्राफ ऑफ कॉन्स्टंट फंक्शन. ओके, सो ग्राफ ऑफ कॉन्स्टंट फंक्शन कसं असणार आहे मित्रांनो तुमचा? हे बघा, जर कॉन्स्टंट फंक्शन आधी काय आपण ते समजून घेऊ. ओके, तर फर्स्ट ऑफ हे बघा, माझ्याकडे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. आणि के काय असू शकतो? के जो आहे माझा इकडे, के माझा या कंडिशन मध्ये आहे कॉन्स्टंट. ओके, के काय आहे माझं? के माझा आहे कॉन्स्टंट. ठीक आहे, तर डोमेन काय असणार आहे माझी याच्यात? डोमेन असेल माझी, डोमेन इज इक्वल टू आर. आणि रेंज किती असणार आहे माझी? रेंज पण असेल माझी आर नाही, रेंज असेल तुमची के, जी आहे के व्हॅल्यू कॉन्स्टंटची. तर ग्राफ कसला बनणार आहे तुमचा? ग्राफ काय पद्धतीचा बनेल? ग्राफ तुमचा बनणार आहे पॅरलल लाईन. कशाला लाईन पॅरलल असेल? ही असेल पॅरलल तुमची एक्स ऍक्सेसला. ओके, तर फंक्शन काय तुमचं? वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. जर मी व्हॅल्यू घेतली, सपोज माझं के इज इक्वल टू 3. ठीक आहे, तर माझ्याकडे इक्वेशन काय बनणार आहे? म्हणजे एक्स आहे आणि ते माझ्याकडे वाय आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. आणि के किती आहे माझ्याकडे? 3 आहे. सो x1 असला वाय किती? 3. x2 असला वाय किती? 3. x3 असला वाय किती? 3. x0 असला वाय किती? 3. x निगेटिव्ह जरी असला तरी वायची व्हॅल्यू काय असणार आहे माझी? 3 असणार आहे. ओके, का? फंक्शन कॉन्स्टंट आहे, तुम्ही काहीही व्हॅल्यू फीड करा त्याला, तो तुम्हाला एक कॉन्स्टंट व्हॅल्यूज देईल. ओके, कळलं? हा काय तुमचा? हा आहे 3, 2, 1, 0. आणि इकडे एक्स चे तुमचे वेगवेगळे व्हॅल्यूज आहेत, 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, एक्स वाय. ओके, काही व्हॅल्यू असू द्या. कॉन्स्टंट फंक्शनचा ग्राफ कसा असणार आहे? कॉन्स्टंट फंक्शनचा ग्राफ असणार आहे तुमचा पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. ठीक आहे, नेक्स्ट येतो मुलांना तुमचा जो टॉपिक येतो तो येतो रॅशनल फंक्शन. ठीक आहे, कसला ग्राफ येतो तुमचा? रॅशनल फंक्शनचा. रॅशनल फंक्शनचा ग्राफ कसा येणार आहे? हा तुमचा असतो फॉर्मॅटचा एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स. जिकडे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स जे आहेत हे दोन्ही तुमचे काय आहेत? दोघं आहेत तुमचे पॉलिनॉमियल कुठल्या तरी टाईपचे. ठीक आहे, आणि जी ऑफ एक्स जो असतो आपला, जी ऑफ एक्स आपला शुड नॉट बी इक्वल टू 0. म्हणजे सपोज माझा मी कन्सिडर करतो एफ ऑफ एक्स माझा आहे 1 अपॉन एक्स. तर याच्यात माझा जो डोमेन आहे, डोमेन आणि रेंज, हे दोन्ही माझे डिपेंड कशावरती करणार आहेत? दोघं माझे डिपेंड करतील एफ ऑफ एक्स वरती. ओके, तर सपोज आता मी हीच कंडिशन घेतली की जिथे माझ्याकडे एक्स आहे आणि वाय आहे, वाय जो आहे तो माझा 1/x आहे. एक्स माझा 1 असला तर वाय किती येणार आहे? 1. x2 असला वाय किती येणार आहे? 1/2 किंवा 0.5. राईट, एक्स जर 10 असला तर वाय किती होईल? 1/10. एक्स जर मी -2 घेतला तर आन्सर किती येणार आहे? -1/2. बरोबर. सो याचा ग्राफ कसा बनणार आहे माझा? ओके, सपोज ही झाली माझी ऍक्सिस, राईट, प्लस पॉझिटिव्ह वाय, नेगेटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह एक्स, हो ना? सो ग्राफ कसा बनणार माझा? व्हॅल्यूज कशी घेणार आहे तो? ह्या पद्धतीत. ओके, सेम फॉर द अदर साइड ऑल्सो. ठीक आहे, हा बनेल तुमचा ग्राफ. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे, आय होप कळतंय हो ना जे काही डिस्कशन सुरू आहेत आपले? काही फारसं काही हार्ड नाहीये अजिबात. ओके, एवढं समजायलाच पाहिजे. मूव्ह करूयात पुढे, पुढचा ग्राफ बघूयात.
नेक्स्ट येतो तुमचा मॉड्युलस फंक्शन. मॉड्युलस फंक्शन मी एक्सपेक्ट करतो तुमच्यापैकी भरपूर जणांना माहिती असेल हो ना, आपण वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये किंवा वेगवेगळ्या टॉपिकमध्ये हा यूज केलेला असेल. ओके, मॉड्युलस फंक्शन मुलांना काय करतो, तुम्ही त्याला कुठलीही व्हॅल्यू द्या, ठीक आहे, तुम्ही त्याला मायनस निगेटिव्ह व्हॅल्यू द्या, पॉझिटिव्ह व्हॅल्यू द्या, तो तुम्हाला नेहमी रिटर्न काय करतो, ऑलवेज रिटर्न पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ठीक आहे, नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू देतो. म्हणजे तुम्ही त्याला -1 जरी फीड केलं तर -1च्या करस्पॉन्डिंग जो तुम्हाला काय व्हॅल्यू देईल, तो त्याची जी साईन आहे ती काढून टाकेल. तर -1च्या पुढे साईन कुठली आहे, निगेटिव्ह साईन आहे, राईट. तर त्याची निगेटिव्ह साईन काढली तर काय उरलं माझ्याकडे, आन्सर उरलं 1. तर मला काय व्हॅल्यू देणार आहे, तो मला करस्पॉन्डिंगली व्हॅल्यू देईल, मला तो देईल व्हॅल्यू देईल 1. जर -10 टाकली तर व्हॅल्यू काय देणार आहे, 10. जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकली, पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, ऑलरेडी ती पॉझिटिव्हच आहे, तर काही फरक पडणार आहे का त्याला, नाही, राईट. सो इट विल रिटर्न द सेम थिंग. सो मॉड्युलस फंक्शनला आपल्याला येतो कशाने, आपण ह्या पद्धतीने डिनोट करतो त्याला, राईट. डोमेन आणि रेंज जी आहे याची काय आहे, दोघं आहे आर. ओके, सो एक्स आणि वायचं सपोज मी ते टेबल बनवला, तो काय व्हॅल्यूज टाकणार आहे मी, x-2 च्या करस्पॉन्डिंग y2, x-1 च्या करस्पॉन्डिंग y1, x0 च्या करस्पॉन्डिंग 0, 1 च्या करस्पॉन्डिंग 1, 2 च्या करस्पॉन्डिंग 2. ओके, सो जर याचाच मला हा बनवायचा आहे, जर ग्राफ बनवायचा, तर ग्राफ कसं काढणार आहे, तुम्हाला विज्युअलाइज झाला असेल हो ना मुलांना, एवढ्या टाइम मध्ये विचार करायचा हो ना, कसं काय आउट ऑफ द बॉक्स किंवा एकदमच असं काही खूपच अवघड नाही आहे हे. ओके, सो कसं बनणार आहे, हा जर माझा 1 आहे, 2 आहे, इथे 3 आहे हो ना, -1, -2, -3, 1, 2, 3, 1, 2, 3. ठीक आहे, आता y वरती नोट करा, मी ते काय बघितलंय, माझ्याकडे वायच्या व्हॅल्यूज होतो ना, 0च्या अबाउट कसे रिव्हॉल्व्ह होत आहेत, ते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, राईट. सो कशी चालली व्हॅल्यूज माझी, चालली आहेत अशी. आणि दुसऱ्या साईडला ग्राफ काय बनणार आहे, एक्झॅक्ट त्याचं मिरर कॉपी. ओके, फ्लिप हो ना, x-1च्या करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू किती आली, 1. x1च्या करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू किती आली, 1. x2च्या करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू किती आली, 2. x3च्या करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू किती आली, 3. x-1च्या करस्पॉन्डिंग 1, -2च्या करस्पॉन्डिंग 2, -3च्या करस्पॉन्डिंग 3. ओके, क्लिअर आहे मॉड्युलस फंक्शन, समजले सगळ्यांना. चलो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे आपल्याकडे सिग्नम फंक्शन. ओके, सो सिग्नम फंक्शन काय करतो आपल्याला हे बघायचं आहे. सिग्नम फंक्शन आपल्या मुलांना असतो ह्या प्रकारचा, जर एक्स तुमचा ग्रेटर देन 0 आहे किंवा एक्स तुमचा 0 आहे किंवा एक्स लेस देन 0 आहे, तर हा तुम्हाला त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज देतो. ओके, तर जर तुमचा एक्स ग्रेटर देन 0 आहे तर हा तुम्हाला व्हॅल्यू देईल 1. एक्स जर तुमचा 0 आहे तर व्हॅल्यू देईल तुम्हाला 0 आणि एक्स जर लेस देन 0 तर व्हॅल्यू देईल -1. ठीक आहे, तर सिग्नम फंक्शन मध्ये याला आपण मला वाटतं SGN किंवा SGM नी पण डिनोट करतो. तर ही एक गोष्ट, त्याचं रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याऐवजी काय म्हणालो मी, जर एक्स तुम्ही त्याला -3 दिलं, वाय काय व्हॅल्यू देणार आहे, -1. एक्स -10 दिलं, वाय व्हॅल्यू किती देणार आहे, -1. x5 दिलं, व्हॅल्यू किती देईल, 1. x0 दिलं, वायची व्हॅल्यू देईल 0. ओके, एवढं क्लिअर आहे, हे कळलं इथपर्यंत सगळ्यांना. अंडरस्टूड आहे, पुढे मूव्ह करूयात. चलो, सो ग्राफ कसा बनणार, याचा ग्राफ तर बघायचाच राहिला हो ना. सो ग्राफ मुलांना याचा बनेल काहीतरी ह्या पद्धतीचा. हा झाला तुमचा y -x, x प्लस y ऍक्सिस. ठीक आहे, आता x जेव्हा निगेटिव्ह, एक्स निगेटिव्ह म्हणजे या साईडला, तर इकडे व्हॅल्यू किती देतोय तो तुम्हाला, इकडे व्हॅल्यू आपल्याला तो देतोय y इज इक्वल टू -1. इथे व्हॅल्यू काय देतोय, इकडे व्हॅल्यू देतोय y इज इक्वल टू +1 आणि x0 वरती y ची व्हॅल्यू किती देतोय, 0. ठीक आहे, ही झाली तुमची लाईन, झाली y इज इक्वल टू 1 ची. ही जी लाईन आहे तुमची, ही झाली y इज इक्वल टू -1 ची. ओके मुलांनो, क्लिअर आहे, पुढे मूव्ह करूयात. चल, मग अजून तुमचं ग्राफ कुठला राहिलाय मला एकदा चेक करू द्या. आयडेंटिटी फंक्शन बघितला आपण, कॉन्स्टंट फंक्शन बघितला, पॉलिनॉमियल फंक्शन मध्येच बघितला आपण. मग अजून अजून अजून
मॉड्युलस फंक्शन बघितला, सिग्नम फंक्शन बघितलाय, ठीक आहे. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन राहिलंय. ओके, सो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन बघा काय. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनला आपण GIF म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनला आपण? GIF. ओके, सो काय आहे? GIF आहे आपलं स्ट्रेट लाईन, ठीक आहे. यामध्ये काय करतो हा फंक्शन तुमचा? फंक्शन तुमचं डिफाईन या पद्धतीने की अज्युम करतो व्हॅल्यू तुमची ग्रेटेस्ट इंटिजरची जी लेस देन किंवा इक्वल टू आहे एक्सला, ठीक आहे. काय करतो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन? हा तुमची व्हॅल्यू घेतो ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर जो दॅट इज लेस देन और इक्वल टू तुमचा एक्स, ठीक आहे. म्हणजे जर एक्स तुम्ही 2.2 दिला तर वाय तुम्हाला रिटर्न करेल 2. एक्स जर तुम्ही 3.7 दिला, वाय रिटर्न किती करेल तुम्हाला? 3. ओके, सो याचा जो ग्राफ आहे ना तो तुमचा बनतो काहीतरी या पद्धतीने, ठीक आहे. एक्स जर मी ते तुम्हाला 1 to 2च्या रेंज मध्ये दिला, ओके, 1 2 3 -1 -2 -3, ओके, तर काय रिटर्न करणार तो तुम्हाला 1, ठीक आहे. जर एक्स तुम्ही त्याला 2 दिलाय तर रिटर्न करेल इकडे, ठीक आहे. हेच जर निगेटिव्ह साईडला गेलो, -1 दिला मी, -1.2 दिला, तर लोवेस्ट काय याच्यात जाईल? -2 जाईल. कळतंय का कसं गेम फिरतो इथे ह्या साईडला? ओके, कळलं? म्हणजे एक्स तुमचा -1 जाईल फॉर एक्स जो आहे तुमचा रेंज -1 to 0च्या, आणि एक्स तुमचा जाईल 1 जिकडे रेंज आहे तुमची ही. ओके, क्लिअर? चलो, नेक्स्ट टॉपिक येतो मुलांना आपला, तो येतो आपला अल्जेब्रा ऑफ फंक्शन, ठीक आहे. बेसिक टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे. अल्जेब्रा ऑफ फंक्शन, ओके. सो यामध्ये काय होतं? ऍडिशन ऑफ टू रिअल फंक्शन जर मला करायचं, ओके, ऍडिशन ऑफ टू रिअल फंक्शन, तर हे काय होणार आहे तुमचं? f(x) प्लस g(x). ओके, हे जर मला इकडे करायचंय सबट्रॅक्शन, तर काय होणार आहे माझं? f(x) मायनस g(x), राईट. मल्टिप्लिकेशन करायचंय, मल्टिप्लिकेशन दोन प्रकारचं होईल. एक होईल की फंक्शनचं फंक्शनशी मल्टिप्लाय करतोय, किंवा एक मी करतोय मल्टिप्लिकेशन बाय अ स्केलर. सो काय होणार आहे? हे होईल a इंटू f(x). फोर्थ काय? मल्टिप्लिकेशन बाय टू रिअल फंक्शन, हे काय येणार तुमचं? f(x) इंटू g(x), राईट. आणि लास्ट मध्ये काय येणार तुमचं? येईल कोशंट ऑफ टू रिअल फंक्शन. हेच आपण बघितलं जे आपण पॉलिनॉमियल फंक्शन वगैरे मध्ये आपण बेसिकली करत होतो, राईट. कोशंट ऑफ टू रिअल फंक्शन काय होतं? हा होता तुमचा f(x) अपॉन g(x). जिकडे g(x) किती होता आपला? g(x) आपला कॅनॉट बी 0. ओके, क्लिअर आहे? चलो, सो तुम्हाला मी प्रॅक्टिस क्वेश्चन देतोय आता ना, तुम्हाला मला सॉल्व्ह करून सांगायचं त्याचा आन्सर काय असेल. ओके, चलो, सो क्वेश्चन सांगायचंय तुम्हाला तुम्हाला मला सांगायचंय डोमेन ह्या फंक्शनची, ठीक आहे. डोमेन ऑफ द फंक्शन, आणि फंक्शन आहे तुमचं f(x) इज इक्वल टू x² प्लस 3x प्लस 5 अपॉन x² मायनस 5x प्लस 4. ओके, चलो, आन्सर सांगायचं याचा. तर काय करणार आपण? सगळ्यात आधी डिनॉमिनेटर जो आहे आपण तो सिम्प्लिफाय करणार, ठीक आहे. तो काय लिहिता येणार मला? x² मायनस 4x मायनस x प्लस 4, राईट. यालाच मी लिहू शकतो x² प्लस 3x प्लस 5 अपॉन x-1 इंटू x-4, बरोबर.
सो काय कळलं मला इकडनं की माझा एक्स जो आहे x-1 आणि x-4 हा माझा एकतर 0 नको का, कारण हा माझा आहे g ऑफ x. सो मला इकडनं काय कळलं की x जो आहे हा माझा 1 नसू शकतो आणि x जो आहे तो माझा 4 नसू शकतो, राईट. कारण x जर 1 झाला माझा तर काय होणार आहे, 1 - 1 0. तर g ऑफ x माझा काय होईल, 0. अलाउड आहे, नाही अलाउड. सेम x-4 इक्वल टू 0 नाही अलाउड हो ना, तर x माझा 4 नसू शकतो. तर हे दोन व्हॅल्यूज मला घेणे अलाउड नाही. ओके, इथपर्यंत कळले सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? चाल, सो बेसिक जेवढं पण होतं टॉपिक आपले इथपर्यंतचे ते कव्हर झालेत आणि आपण जी एक्सरसाइज आहे आपली 2.3 ती आता सुरू करू शकतो. ओके, सो मुलांनो हेडिंग द्या तुम्ही. ओके, हेडिंग काय द्यायची, एक्सरसाइज 2.3. ओके, व्हिडिओ पॉज झालेली. हेडिंग द्या, एक्सरसाइज 2.3. काय विचारलंय, क्वेश्चन नंबर 1 वाचायचं आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन्स आर फंक्शन्स, गिव्ह रिझन्स, इफ इट इज अ फंक्शन डिटरमाइन इट्स डोमेन अँड रेंज. काय म्हणतंय, तुम्हाला म्हणाले तुम्हाला काहीतरी 3 कंडिशन्स दिल्यात, तुम्हाला विचारलंय आणि तुम्हाला सांगायचंय की हे जे गिव्हन टर्म्स आहेत, हे जे गिव्हन वर्ड्स आहेत तुम्हाला, हो ना, हे रिलेशन्स आहेत की फंक्शन्स आहेत. ओके, आणि जर हे फंक्शन्स आहेत सपोज, तर करायचंय, जर हे फंक्शन्स आहेत तुम्हाला याचं डोमेन आणि रेंज सांगायची आहे. ओके, चलो, सो फर्स्ट घेऊयात. आपण ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, सो तुम्हाला यायला पाहिजे. ओके, फर्स्ट काय, 2,1 हो ना, टर्म्स देऊन घेऊयात. 5,1, 8,1, 11,1, 14,1 आणि 17,1. ठीक आहे, सो काय म्हणू शकतो मी इथे, मी जे सेट्स आहेत ते सगळे लिहून घेईल. ओके, 2, 5, 8, 11, 14, 17 आणि इथे काय 1. सगळ्यांच्या करस्पॉन्डिंग काय येतोय 1. तर हा आपण काय म्हणू शकतो, हा तुमचा आहे कॉन्स्टंट फंक्शनचा प्रकार, बरोबर ना. कॉन्स्टंट फंक्शनच झाला ना हा. काय शिकलो होतो आपण कॉन्स्टंट फंक्शन बद्दल, काय शिकलो होतो, कॉन्स्टंट फंक्शन मध्ये काय होतं की तुम्ही इनपुट त्याला काही पण द्या. ठीक आहे, इनपुट तुम्ही काहीही द्या, तो तुम्हाला आउटपुट जो देईल तो तुम्हाला देईल एक फिक्स्ड व्हॅल्यू. तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला फिक्स्ड व्हॅल्यू काय भेटते, आपल्याला फिक्स्ड व्हॅल्यू भेटते 1. ओके, सो काय येणार तुमच्या याच्यामध्ये डोमेन आणि रेंज. डोमेन काय तुमची LHS, राईट. म्हणजे जो सेट ए आहे तुमचा, डोमेन काय येणार आहे तुमचा 2, 5, 8, 11, 14, 17 आणि रेंज काय येणार आहे, रेंज येईल तुमची 1. ओके, क्लिअर, एकच आहे ना सिंगल म्हणून. चलो नेक्स्ट, काय दिलेत, 2,1, 4,2, 6,3, 8,4, 10,5, 12,6 आणि 14,7. तर बघू इकडे, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि इथे काय व्हॅल्यूज आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मॅचिंग कशी आहे, 2 च्या करस्पॉन्डिंग 1, 4 च्या करस्पॉन्डिंग 2, 6, 3, 8, 4, 10, 5, 12, 6, 14, 7. इथे काय दिसतंय मला, फंक्शन काय माझा एफ ऑफ एक्स काय, x/2, राईट. सो ह्या कंडिशन मध्ये हा जो आहे हा माझा एक फंक्शन आहे, राईट, बरोबर. डोमेन काय याची, डोमेन आहे 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि रेंज काय होणार आहे याची, रेंज होईल 1. 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, क्लिअर आहे. चलो थर्ड, थर्ड मध्ये काय दिलंय तुम्हाला, थर्ड मध्ये सेट्स दिलेत 1,3, 1,5 आणि 2,5.
ओके. सो काय विचारलंय, तुम्हाला विचारलंय फाइंड द डोमेन अँड, परत सेमच गोष्ट, फंक्शन आहे की नाही, आधी लेफ्ट साइड लिहिली काय 1 आहे, परत 1 आहे आणि 2 आहे, आणि तिकडे काय माझ्याकडे 3 आणि 5, 1च्या करस्पॉन्डिंग 3 आणि 5, 2च्या करस्पॉन्डिंग 5. एका प्री इमेजच्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे इमेजेस केवढे असू शकतात? ओनली 1. इथे ओनली 1 आहे का? नाहीये, राईट. तर काय म्हणणार आहे मी, हा जो रिलेशन आहे माझा, हा फंक्शन नाही आहे. ओके, सो दिस रिलेशन इज नॉट अ फंक्शन. ओके मुलांनो, क्लिअर? मूव्ह करत नेक्स्ट क्वेश्चनला. चलो, क्वेश्चन नंबर 2. फाइंड द डोमेन अँड रेंज ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. ओके, फंक्शन दिलं एफ ऑफ एक्स इज मायनस ऑफ मॉड एक्स. ठीक आहे. मॉड्युलस फंक्शन आपल्याला माहितीये कसा असतो, काय वर्क करतो, हो ना. मॉड एक्स मध्ये काय, मी जर मॉड एक्स ला व्हॅल्यू दिली एक्स ग्रेटर देन 0, तर व्हॅल्यू काय रिटर्न करणार तो मला एक्स. जर मी त्याला व्हॅल्यू दिली एक्स लेस देन 0, तरी व्हॅल्यू काय रिटर्न करणार आहे तो मला एक्स. बरोबर आहे, बरोबर आहे ना. आणि आता हेच सपोज जर मी एफ ऑफ एक्स फंक्शन जो दिला, हा मी दिला मला मायनस ऑफ मॉड एक्स, तर काय होणार आहे, हा मला व्हॅल्यूज काय देणार, जर मी एक्स त्याला ग्रेटर देन 0 दिला तर मायनस एक्स भेटेल मला रिटर्न, आणि जर मी एक्स याला रिटर्न एक्स जर मी याला निगेटिव्ह दिला तर व्हॅल्यू काय रिटर्न करेल, हा मला परत मायनस एक्सच रिटर्न करणार आहे. बरोबर आहे. काही दिलं मला, जो मॉड एक्स आहे आम्हाला नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न करतो, मी काही व्हॅल्यू जरी दिली. तर जर मी मॉड्युलसच्या आधी जर मी त्याला निगेटिव्ह फीड केलं तर म्हणजे काय होणार आहे की हा मला निगेटिव्ह व्हॅल्यूज देईल. ठीक आहे. तर काय बोलता येणार आहे मला, की जसं माझा जो एफ ऑफ एक्स आहे हा माझा डिफाईन कशासाठी आहे, सगळ्या एक्स साठी. बरोबर, इज डिफाईन्ड फॉर ऑल एक्स जे बिलॉंग करतात आर ला. तर डोमेन काय झालं माझं, डोमेन झालं माझं मुलांनो आर. आणि आता जेव्हा मी रेंज बद्दल बोलतोय, तर रेंज मला काय दिसते इकडे, रेंज जी आहे ती आहे माझी मायनस ऑफ एक्स, म्हणजे काय, ऑल रिअल नंबर्स एक्सेप्ट जे तुमचे पॉझिटिव्ह रिअल नंबर्स आहेत. ठीक आहे. 0 आणि नेगेटिव्ह रिअल नंबर्स जे आहेत फक्त ते. ठीक आहे. तर जी रेंज आहे, ठीक आहे, रेंजला मी लिहू शकतो मायनस इन्फिनिटी पासून 0 पर्यंत. क्लिअर आहे. चल, सेम वे मध्ये जो सेकंड पार्ट आहे याचा, क्वेश्चन नंबर 2 चा पार्ट 2 हो ना, तो सॉल्व्ह करायचा आहे. काय दिले मला, एफ ऑफ एक्स इज अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स स्क्वेअर. सो काय हा येईल तुमचा, की जसं तुम्हाला सांगितलं अंडर रूट 9 मायनस एक्स स्क्वेअर आहे, हा तुमचा डिफाईन कशासाठी होणार आहे, हा तुमचा डिफाईन होईल सगळ्या रिअल नंबर्ससाठी जे 3 पेक्षा कमी आहेत. डिफाईन्ड फॉर ऑल रिअल नंबर्स ग्रेटर देन और इक्वल टू -3 आणि लेस देन और इक्वल टू +3. ही कंडिशन का घेतली, कारण माझ्याकडे रूट मध्ये जी व्हॅल्यू आहे हो ना 9 मायनस एक्स स्क्वेअर, ही नेहमी माझी ग्रेटर देन और इक्वल टू 0 पाहिजे. तर एक्स माझी काय काय व्हॅल्यूज घेऊ शकतो, एक्स माझी व्हॅल्यूज घेऊ शकतो -3 पासून ते 3 पर्यंत. ओके, सो हे काय झालं, हा झाला त्याचा डोमेन, राईट. आणि रेंज काय होणार आहे आता, आज जर फक्त पॉझिटिव्ह आहे तर रेंज काय होणार त्याची 0 पासून ते 3 पर्यंत. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? इझी होता क्वेश्चन, इझी होता ना. चलो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. स्वतःहून ट्राय करायचं, 2 मिनिटाचा टाइम देतो, एकदम इझी आहे, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचंय आणि आन्सर सांगायचंय. ओके, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचंय आणि आन्सर सांगायचं आहे. चलो, काय दिलंय तुम्हाला इकडे, फंक्शन दिलंय 2x मायनस 5 आणि तुम्हाला व्हॅल्यूज विचारले F0 चे, F7 चे आणि F-3 चे. काय करणार आहे, सिम्पली 2x च्या जागेवरती x च्या जागेवरती 0 टाकायचं आहे आणि याच्यात करणार आहे x च्या जागेवरती -3. कॅल्क्युलेट 2 इंटू 0 0, 0 मायनस 5 -5, 2 इंटू 7 14, 14 मायनस 5 9, 2 इंटू -3 -6, -6 -5 किती झालं, -11. ओके,
बस एवढंच होतं, अजून काहीच नाहीये क्वेश्चन मध्ये. ओके, इझी. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 4. काय दिलंय? फंक्शन दिलंय तुम्हाला टी. हा काय करतो? तुमचा टेम्परेचरला मॅप करतो डिग्री सेल्सिअस मध्ये. ओके, विच मॅप्स टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस इनटू टेम्परेचर इन डिग्री फॅरेनहाइट. डिग्री सेल्सिअस टू डिग्री फॅरेनहाइट. तर कशाने दिलंय तुम्हाला? टी ऑफ सी इज 9C/5 प्लस 32. आणि तुम्हाला व्हॅल्यूज विचारलेत, एक जेव्हा टी तुमचा 0 आहे, सेकंड जेव्हा तुमचा टी 28 आहे, थर्ड जेव्हा टी तुमचा -10 आहे, आणि फोर्थ जेव्हा तुमचं टी ऑफ सी 212 आहे. ह्या कंडिशन मध्ये सी ची व्हॅल्यू किती आहे? ओके मुलांना, इझी मॅथ्स आहे, फक्त सबस्टिट्यूट करायचे व्हॅल्यू तुम्हाला. पटकन कराल 2 मिनिटात सॉल्व्ह आणि मला उत्तर सांगाल. ओके चलो, विल सॉल्व्ह इट. हो ना, सॉल्व्ह करूया. टी इज इक्वल टू 0 टाकायचंय मला इक्वेशन मध्ये. तर टी सी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची 0, तर काय होणार आहे? 9 × 0/5 प्लस 32. काय येणार आहे व्हॅल्यू? 32. ओके, नेक्स्ट काय टाकणार आहे व्हॅल्यू? 28. तो काय करणार इकडे? 9 × 28/5 प्लस 32. काय येणार आहे कॅल्क्युलेशन? 9 × 28 किती येतं माझं? येईल 252 प्लस 32 × 5 160/5. 252 प्लस 160 किती झालं? 412/5. ओके, एवढं सॉल्व्ह केलं तरी बस. तुम्हाला की पॉइंट मध्ये आन्सर सांगणं गरजेचं नाही, म्हणजे ऍटलिस्ट आता आपण इथे सॉल्व्ह करतो, इकडे सांगायची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट 9 × -10/5 प्लस 32 -90 प्लस 160 किती झालं? हे झालं तुमचं 70/5. सो 70/5 किती झालं तुमचं? 14. ओके, आता फोर्थ कंडिशन मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? टी सी ची व्हॅल्यू तुम्हाला 9C/5 प्लस 32 ची व्हॅल्यू दिलेली आहे 212, आणि आता तुम्हाला सी कॅल्क्युलेट करायचं. काय करणार आहे मुलांना? बेसिक मॅथ्स आपलं जसं आपण सॉल्व्ह करतो. 212 मायनस 32, राईट? सो काय येणार आहे? 9C तुमचं येईल 5 × 212 मायनस 32, म्हणजे हे किती झालं तुमचं? याची व्हॅल्यू झाली तुमची 180, आणि सी किती जाणार आहे? 5 × 180/9 किती होणार आहे? 20. सी ची व्हॅल्यू किती आली? 100. ओके, तर काय म्हणणार आहे मी? देअरफॉर टी सी माझं 212 आहे, बरोबर? सॉरी. तर जेव्हा टीसी ची व्हॅल्यू माझी 212 तेव्हा असेल जेव्हा माझं सी ची व्हॅल्यू जी आहे ती असेल 100. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. काय म्हणाले तुम्हाला? फाइंड द रेंज ऑफ each of the following function. Find the range of each of the following function. ठीक आहे, फर्स्ट f of x is 2 minus 3x. x तुमचा बिलॉंग करतोय रिअल नंबरला आणि x ची व्हॅल्यू जी ती ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे, रेंज फाइंड करायची मुलांना, डोमेन नाही फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, तर काय म्हणणार आहे मी? x जर माझा ग्रेटर दॅन 0 आहे तर x माझी काय व्हॅल्यूज घेऊ शकतो? x माझे सगळे व्हॅल्यूज घेऊ शकतो जे ग्रेटर दॅन 0 आहे, राईट? जर x ग्रेटर दॅन 0 आहे तर माझं 3 टाइम्स x काय होणार आहे? 3 टाइम्स x पण माझं होणार आहे ग्रेटर दॅन 0, राईट? जर मग -3x काय होणार माझं? -3x विल बी लेस दॅन 0, म्हणजे काय झालं? -3x माझं काय होणार आहे? निगेटिव्ह. तर 2 - 3x किती होणार आहे माझं? 2 मधनं मी कुठली निगेटिव्ह व्हॅल्यू काढली तर याची जी व्हॅल्यू आहे ही नेहमी काय असणार आहे माझी? लेस दॅन 2. तर रेंज काय येणार माझा? रेंज येईल माझं -∞ पासून ते 2 पर्यंत. क्लिअर आहे? चलो सेकंड, f of x is x² प्लस 2, वेर x काय तुमचा? x आहे तुमचा रिअल नंबर. ओके, चलो तर हा तुम्हाला तर स्वतःहून सॉल्व्ह करायचं, याचा आन्सर मी सांगणार नाही. ठीक आहे, म्हणजे सांगेल मी आन्सर, पण तुम्हाला आधी एकदा स्वतःहून सॉल्व्ह करायचंय, मग आपण डिस्कस करूया सोल्युशन त्याचा. विचार करा मुलांनो, काय होणार आहे? x² प्लस 2, x तुम्हाला बोलले रिअल नंबर आहे, तर x तुमची पॉझिटिव्ह व्हॅल्यूजही घेऊ शकतो, निगेटिव्ह व्हॅल्यूज पण घेऊ शकतोय, राईट? पण आता नोट करा, एक्स काय असू शकतो तुमचा? एक्स कॅन बी पॉझिटिव्ह, एक्स तुमचा 0 असू शकतो, एक्स तुमचा नेगेटिव्ह असू शकतो. पण मी जे आता एक्सचं स्क्वेअर करेल तर काय होणार आहे? एक्सचं स्क्वेअर माझं नेहमी पॉझिटिव्ह असेल,
राईट. नेहमी काय असणार आहे, एक्स स्क्वेअर माझा नेहमी ग्रेटर दॅन 0 असेल, तर एक्स स्क्वेअर प्लस मी जेव्हा 2 करतो तर हा नेहमी माझा ग्रेटर दॅन 2 असेल. तो रेंज काय झाली याची, 2 पासून इन्फिनिटी. क्लिअर आहे? इझी आहे. चलो, थर्ड क्वेश्चन बघा, स्वतःहून बघायचं आहे. थर्ड मध्ये काय होतंय, एफ ऑफ एक्स इज एक्स आणि एक्स इज अ रिअल नंबर. काय सोपा क्वेश्चन दिलाय हो ना, तर सांगा तुम्हीच मला. जर तुम्हाला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स दिलाय फक्त, तर क्लिअरली आपल्याला काय दिसतंय की जी रेंज आहे आपली एफ ची ती काय आहे, रेंज ऑफ एफ जी आहे आपली ही आहे आपली सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स. बरोबर. तर रेंज ऑफ एफ काय झाली तुमची या कंडिशन मध्ये, रेंज ऑफ एफ झाली तुमची आर. ओके, क्लिअर. शाबास. चलो, याचसोबत मुलांना आपली जी एक्सरसाइज 2.3 आहे ही झालेली आहे कम्प्लीट. सो काय करणार आहोत आता आपण आजचं जो सेशन आहे आपला हा इथे स्टॉप करू, आणि जो नेक्स्ट सेशन असेल आपला, नेक्स्ट सेशन मध्ये आपण जो आपला पुढचा टॉपिक आहे राईट, मिसलेनियस एक्सरसाइजेसचा, ती आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे इथे मला वाटतं तुम्हाला जवळजवळ 18, 19, 20, 21, 22, ठीक आहे, हे तुम्हाला 5 प्रश्न दिलेली आहेत हो ना, ही जी आहेत तुमची मिसलेनियस एक्झाम्पल्सची. तर मला पाहिजे की तुम्ही या एक्सरसाइजेसला गो थ्रू कराल एकदा. ओके, स्वतःहून समजायचं की काय प्रकारचे प्रश्न आहेत, कसं वर्क करतायत, त्यांनी तुम्हाला सोल्युशन दिलंय ते समजून घ्यायचंय. जर कुठे अडथळा आला किंवा कुठली गोष्ट तुम्हाला कळली नाही किंवा समजण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मुश्किल झालं, तर काय कराल तुम्ही तुम्ही मला कळवाल खाली कमेंट सेक्शन मध्ये, आणि मी तो तुमचा जो क्वेश्चन आहे, तो जो डाऊट आहे, तो मी तुमचा क्लिअर करेल नेक्स्ट क्लासमध्ये. ओके. तर ह्या टॉपिक वरती आपल्या मुलांना अजून एक सेशन होणार आहे, आणि त्या सेशन मध्ये आपण जे आपले मिसलेनियस एक्सरसाइज आहे हो ना, या टॉपिकच्या रिलेटेड जे आपल्याकडे जे काही क्वेश्चन्स आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत आपल्या पुढच्या सेशनमध्ये. ठीक आहे. तर तोपर्यंत हे जे बेसिक बेसिक कॉन्सेप्ट आहेत, कंडिशन्स आहेत हो ना, जसं गोष्टी वर्क करतायत किंवा जे काही आपण शिकलो आतापर्यंत ते फक्त एकदा तुम्ही रिवाइज करून घ्याल. ठीक आहे. ते रिवाइज करणार तर काय होणार आहे, तुम्हाला कळून येईल की ओके गोष्टी कशा वर्क करताय आणि तुम्ही टच मध्ये राहाल हो ना, विसरायच्या नाहीयेत गोष्टी. ओके. चलो, सो ठीक आहे, मग सेशन तुम्ही इथे लिव्ह करू शकता. आपण भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. ओके. चलो, थँक्यू सो मच जॉईन केल्याबद्दल, आणि मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला आपला सेशन आजचा जो आहे तो कळालाय. थँक्यू.